ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आताची महत्त्वाची बातमी आहे। नीट पेपर लीक प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते आहे। नीट प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात आता चालणार आहे। लवकरच चार्जशीट दाखल करणार अशी सूत्रांची माहिती समोर येते आहे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट टाकलेली होती आणि या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हे प्रकरण जे आहे ते लवकरात लवकर तडीस नेलं जाईल असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय या नीट पेपर लीक प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात ते चालवलं जाईल असं म्हणण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे अर्थातच यामध्ये जे जे आरोपी आहेत आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली जाईल यासाठीचे प्रयत्न आता कठोर केले जातील। एकीकडे डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी अशी घटना घडलेली होती, कारण अनेक डॉक्टर हे अशा पद्धतीने तयार केले जात आहेत का असा सवाल उपस्थित केला जात होता आणि त्यातच नीट पेपरमुळेच विद्यार्थ्यांचं एक भविष्य जे आहे ते सुद्धा टांगणीला लागलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, लवकरच आता चार्जशीट दाखल केली जाईल असं कळतंय, काय अधिक माहिती? बिलकुल, नीटच्या संदर्भामध्ये अगोदर पोलीस कस्टडी घेण्यात आली होती, त्यानंतर ज्युडिशियल कस्टडी देण्यात आलेली आहे। जे की 13 संशयित आरोपी आहेत त्यांच्या विरोधामध्ये आणि आता वेगवेगळ्या 4 राज्यामध्ये या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट जे आहे ते स्थापन केलं जाणार आहे आणि त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर या केसचा कसा निकालापर्यंत पोहोचवणं आणि कन्व्हिक्शन करणं या संदर्भाच्या हालचाली जे आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच ट्विटरवरून हे स्पष्ट केलं होतं की फास्ट ट्रॅक कोर्टनुसार या संपूर्ण नीटच्या प्रकरणामध्ये लक्ष घातलं जाईल आणि लवकरात लवकर दोषींना शिक्षा कशी मिळावी या संदर्भामध्ये सरकार प्रयत्न करणार आहे। त्यानुसार आता वेगामध्ये नीटच्या संदर्भामध्ये तपासाला वेग आलेला आहे। चार्जशीट सुद्धा दाखल केली जाणार आहे आणि पेपर फुटीच्या संदर्भामध्ये जो पेपर लीक केला आहे तर त्या संदर्भामध्ये कडक कलम लावली जाणार आहेत आणि त्या अंतर्गतच कारवाई सुद्धा केली जाणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। त्या संपूर्ण प्रकरणामध्ये एकीकडे आपण बघतोय की आता लवकरच हे संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल।